नमस्कार, सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरामध्येच उपलब्ध असणाऱ्या साहित्यात मऊ लुसलुशीत जाळीदार गव्हाच्या पिठाचा केक बनवणार आहोत. बऱ्याचदा काय होतं, घरात पुरेसं साहित्य नसल्यामुळे किंवा मायक्रोवेव्ह ओव्हन नसल्यामुळे आपण केक बनवणं टाळतो. पण आज आपण घरामध्येच असणाऱ्या साहित्यात आणि कढईमध्ये हा गव्हाच्या पिठाचा केक बनवतोय. हा केक चवीला अप्रतिम लागतो आणि लहान मुलंच नाही तर घरातील मोठी माणसंही हा केक अगदी आवडीने खातात. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया. तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे हा केक आपण कढईमध्ये बनवतोय. त्यासाठी सर्वात आधी कढई प्रीहीट होण्यासाठी ठेवायचे. त्यासाठी कढईमध्ये मी 2 वाटी मीठ घेतलंय. आता हे मीठ मी दाखवतेय त्याप्रमाणे कढईमध्ये पसरवून घ्यायचं. मीठ कढईमध्ये पसरवून घेतलं की आता त्याच्यावरती एक स्टँड ठेवायचं आणि झाकण ठेवून आपलं बॅटर तयार करून होईपर्यंत ही कढई मीडियम टू लो फ्लेमवरती प्रीहीट होण्यासाठी ठेवून द्यायची. आता आपण केकचं बॅटर तयार करून घेऊयात. त्यासाठी इथे मी एक बाउल घेतलाय. त्यामध्ये 3/4 कप म्हणजे पाऊण कप तूप घालायचं. तूप इथे मी वितळवून पूर्णपणे थंड करून घेतलंय. कोमट किंवा गरम तूप इथे वापरायचं नाही. आणि तुम्हाला जर तूप वापरायचं नसेल तर तुम्ही या ठिकाणी 3/4 कप जे आपण रिफाइंड तेल वापरतो ते घेतलं तरी चालेल. त्यानंतर यामध्ये त्याच कपाने 3/4 म्हणजे पाऊण कप दही घालायचं. दही घेतानाही लक्षात ठेवा दही जास्त थंड किंवा आंबट नसावं. त्यानंतर इथे मी अर्धा कप पिठी साखर घेतलीये, ती यामध्ये घालायची. पिठी साखर तुम्हाला जसं गोड आवडतं त्याप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता. जर जास्त गोड आवडत नसेल तर 2 चमचे पिठी साखर कमी केली तरी चालेल. त्यानंतर हे सर्व साहित्य मिक्स करून छान एकजीव करून घ्यायचं आणि एक 2 ते 3 मिनिटं फेटून घ्यायचं. हे फेटून घेत असताना एकाच बाजूनी फिरवावं असं काही नाही. तुम्हाला जसं सोपं वाटेल त्याप्रमाणे तुम्ही हे मिक्स करून घेऊ शकता. हे सर्व साहित्य जसं मिक्स होऊन एकजीव होत जाईल तसं तुम्ही इथे बघू शकता. याचा कलरही तुम्हाला चेंज झालेला दिसेल आणि याची कन्सिस्टन्सी आणि टेक्स्चरही तुम्ही पाहू शकता. तर अशा पद्धतीने याचा कलर येईपर्यंत आणि याची कन्सिस्टन्सी आणि टेक्स्चर होईपर्यंत हे तुम्हाला मिक्स करून म्हणजे फेटून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये राहिलेलं साहित्य घालायचं. त्यासाठी इथे मी एक चाळण घेतली आहे. त्यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घेतले ते घालायचं. तुम्ही या ठिकाणी तुम्हाला जर गव्हाचं पीठ वापरायचं नसेल तर 1 कप मैदाही घेऊ शकता. त्यानंतर याच्यामध्ये इथे मी अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतली आहे, ती घालायची. त्यानंतर पाव चमचा बेकिंग सोडा घेतलाय तो घालायचा आणि अगदी थोडंसं म्हणजे चिमूटभर मीठ घालायचं. आता हे सर्व साहित्य अशा पद्धतीने चमच्याने मिक्स करत चाळणीने चाळून घ्यायचं. म्हणजे पिठामध्ये ज्या काही गुठळ्या असतील त्याही मोडतील आणि बेकिंग पावडर बेकिंग सोडाही त्यामध्ये व्यवस्थित एकसारखा मिक्स होईल. तर इथे तुम्ही बघू शकता सर्व पीठ व्यवस्थित चाळून घेतले. आता आपण जे दही, तूप आणि पिठी साखरेचं बॅटर तयार करून घेतलं होतं त्याच्यामध्ये हे पीठ मिक्स करून छान एकजीव करून घ्यायचं. पीठ मिक्स करून घेत असताना लक्षात ठेवा याच्यामध्ये जास्त प्रमाणात गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत आणि हे पीठही मिक्स करताना तुम्ही हे एका डायरेक्शननी नाही फिरवलं तरी चालेल. तर इथे तुम्ही बघू शकता तयार केलेल्या मिश्रणात हे पीठ व्यवस्थित मिक्स करून छान एकजीव करून घेतले. त्यानंतर इथे मी अर्धा कप दूध घेतले. तर हे दूध गरम केलेलं आहे पण कोमट किंवा गरम घ्यायचं नाही. दूध पूर्णपणे थंड म्हणजे रूम टेम्परेचरचं पाहिजे. त्यानंतर आता थोडं थोडं दूध यामध्ये घालायचं आणि हे पीठ मिक्स करून घ्यायचं. दूध यामध्ये आपण या पिठाची म्हणजे बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी घालतोय. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला दूध कमी किंवा जास्तही लागू शकतं. आणि आपण दूध घालतोय तेव्हा हे बॅटर आपल्याला एकाच डायरेक्शननी फिरवत मिक्स करायचं आहे. म्हणजे यामध्ये ज्या काही गुठळ्या झाल्या असतील त्याही पूर्णपणे निघून जातील. तर इथे तुम्ही बघू शकता थोडं थोडं दूध घालून हे बॅटर व्यवस्थित तयार झाले आणि याची कन्सिस्टन्सीही तुम्ही पाहू शकता. आता याच्यामध्ये तुम्हाला ज्या फ्लेवरचा हा केक बनवायचा आहे त्या फ्लेवरचं तुम्ही इसेन्स घालू शकता. तर इथे मी व्हॅनिला इसेन्स घालणार आहे. तर व्हॅनिला इसेन्सचे 4 ते 5 ड्रॉप मी यामध्ये सोडणार आहे. इसेन्स घातलं की पुन्हा एकदा ते बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि हे बॅटर तयार करण्यासाठी मला अर्धा कप दूध लागले. तुम्हाला कमी किंवा जास्तही लागू शकतं. आणि इथे तुम्ही हे बॅटर बघू शकता किती स्मूथ तयार झाले आणि कन्सिस्टन्सीही इथे पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकता. तर इथे आपलं केकसाठीचं बॅटर तयार झालंय आणि यामध्ये लागणाऱ्या सर्व साहित्याची प्रमाणासहित लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्यानंतर इथे मी 6 इंचाचा टीन घेतलाय. त्याच्यामध्ये खाली बटर पेपर घातलाय आणि त्याला वरून थोडंसं तेल लावले. आता याच्यावरतीच थोडंसं गव्हाचं पीठ भुरभुरायचं आणि ते चमच्यानी किंवा ब्रशनी थोडंसं पसरवून घ्यायचं. त्यानंतर आपण जे बॅटर तयार करून घेतलं होतं ते यामध्ये घालायचं.
तर इथे मी तुम्हाला केकसाठी लागणाऱ्या साहित्याचं जेवढं प्रमाण सांगितलं आहे त्या प्रमाणासाठी हा 6 इंचाचा टीन पुरेसा होतो। तर इथे सर्व बॅटर मी टीनमध्ये घालून घेतले। आता हा टीन थोडासा टॅप करून घ्यायचा, म्हणजे मध्ये जे बबल्स तयार झाले असतील ते निघून जातील। तर टॅप करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता बॅटर व्यवस्थित सेट झाले। त्यानंतर इथे मी काजू आणि बदामाचे काप करून घेतले आहेत, ते याच्यामध्ये घालायचे। तर याच्यामध्ये तुम्हाला जे ड्रायफ्रुट्स हवे आहेत ते घालू शकता, आणि जर नसतील घालायचे, नाही घातले तरीही चालेल। तर इथे ड्रायफ्रुट्स मी याच्यावरती घालून घेतलेत आणि आपली कढई ही छान प्रीहीट झाली आहे। आता याच्यावरचं झाकण काढायचं आणि ज्या टीनमध्ये आपण केकचं बॅटर काढून घेतलं होतं तो टीन यामध्ये ठेवायचा। त्यानंतर याच्यावरती पुन्हा झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती हा केक आपल्याला 35 ते 40 मिनिटं बेक करून घ्यायचा आहे। तर इथे मी हा केक 35 मिनिटं बेक करून घेतलाय। आता याच्यावरचं झाकण काढूया आणि तुम्ही बघू शकता केक एकदम परफेक्ट बेक झालाय। आता हा केक आतूनही बेक झाला आहे का ते आपण चेक करूया। त्यासाठी इथे मी एक टूथपिक घेतली आहे आणि ती या केकमध्ये घातल्यानंतर तुम्ही बघू शकता ती कोरडी बाहेर येते, म्हणजे केक आतूनही मस्त बेक झालाय। हा केक बेक करायला ठेवला की 15 ते 20 मिनिटातच याचा अगदी घरभर सुगंध पसरतो। आता हा टीन आपण एका प्लेटमध्ये किंवा मोठ्या ताटामध्ये काढून घेऊयात आणि अर्धा ते पाऊण तास हा पूर्णपणे थंड करून घ्यायचा। तर इथे हा टीन मी अर्धा तास पूर्णपणे थंड करून घेतलाय। आता हा केक आपण एका दुसऱ्या डिशमध्ये काढून घेऊयात। त्यासाठी सर्वात आधी चाकूने याच्या कडा टीनपासून मोकळ्या करून घ्यायच्या। कडा मोकळ्या करून झाल्या की आता याच्यावरती एक डिश किंवा मोठं ताट ठेवायचं आणि हा टीन या ताटामध्ये पलटी करून घ्यायचा। टीन ताटामध्ये पलटी करून घेतला की हाताने याच्यावरती थोडंसं अशा पद्धतीने टॅप करून घ्यायचं। आपण यामध्ये खाली बटर पेपर घातलाय, त्यामुळे हा केक टीनपासून अगदी सहज वेगळा होतो। आणि इथे तुम्ही बघू शकता केक किती मस्त तयार झालाय आणि दिसायलाच किती स्पॉन्जी दिसतोय। आणि हाताने प्रेस केल्यानंतरही तुम्ही बघू शकता केक किती सॉफ्ट तयार झालाय। आता याच्यावरती पुन्हा एक ताट ठेवून हा केक आपण पुन्हा पलटी करून घेऊयात आणि पलटी करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता केक वरच्या बाजूनेही किती मस्त आणि सॉफ्ट तयार झालाय। आणि हा केक कट करून मी तुम्हाला आतल्या बाजूनेही दाखवते की केक आतूनही किती मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार झालाय। आणि केक कट केल्यानंतर तुम्ही बघू शकता केक आतूनही किती मस्त सॉफ्ट तयार झालाय। तर तुम्ही एकदा तुमच्या मुलांसाठी बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरीच अगदी पौष्टिक अशा पद्धतीने हा केक नक्की बनवून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।